बेधडक टाइम्स न्यूज, सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ। नाही, राज ठाकरेंची भूमिका कधी स्थिर राहिलेली नाही। राज ठाकरेंची भूमिका नेहमी 2014 मध्ये वेगळी होती, 19 मध्ये वेगळी होती, आता वेगळी आहे। मला वाटतं की राज ठाकरे हा माणूस वाघ माणूस आहे, पण याचा कोला झाल्यावर काय गती झाली तर कुठेतरी यांचा हात कुठल्या तरी दगडाखाली दबला आहे का म्हणून यांच्यावर पाळी आली का ही म्हणायची वेळ आली आहे। नाहीतर राज ठाकरे अशा जुमलेबाजांना जुमानणारा माणूस नाही, लावरे व्हिडिओ म्हणून ठणकावून सांगणारा माणूस। आता केवळ्यांची पाळी आली त्यांच्यावर, त्यावरच बोलायची आणि त्यांना मत मागायची पाळी आली। यावरून राज ठाकरेंचा हात कोणीतरी दगडाखाली ठेवला असेल, हाताखाली ठेवला असेल, हाताने दाबला असेल, कशाने तरी मात्र तो हात दाबलाय म्हणून त्यांच्यावरती पाळी आली असावी असं मला वाटतं। आणि राहिला विषय की ते कोणाचं सभा घ्यावीत, कोणासाठी जावं, हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। भाजपला काही फायदा होणार नाही। ज्या वेळेस लोकांनी ठरवलंय तुम्ही लोकांची घरं फोडणार, माणसं पळवणार, राष्ट्रवादीचं घर फोडलं, आमच्या शिवसेनेचंही घर फोडलं, काँग्रेसची खिडकी चोरली आणि हे लोकांना माहित आहे म्हणून लोकांनी ठरवलं आहे की आता मोदी नकोय आणि राज्यामध्ये त्रिकूट नकोय, हे ठरवलं आहे। त्यामुळे कोणी कितीही काही म्हणू देत। तुम्ही काल पाहिला असाल, एरवी राज ठाकरेंच्या सभांना जो जनतेतील तरुणांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळायचा तो कालच्या सभेत नव्हता। यावरूनच राज ठाकरेंच्या सभांना लोक कुठल्या नजरेतून बघतात हे आता दिसून आलेलं आहे। असंही तिथे कोण लढतायत काय लढतायत मला माहित नाही, मी आहे तिथेच आहे आणि माझे एकेकाळी ते नेते पण होते, मी त्यांच्या नेतृत्वात काम केलं। पण माणसांनी वारंवार विचार बदलणं हे काही कोणालाही पटणार नाही, वारंवार पक्ष बदलणं। आणि म्हणून मी गेले 18 वर्ष 19 वर्ष झालेत मी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय। मला वाटतं की गद्दारांना कोणीही गद्दारी करू देत, महाराष्ट्रातील जनता माफ करण्याच्या तयारीत नाही। त्यामुळं ती गद्दारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेळा गाडली गेली आणि ती याही वेळेस गाडली जाईल, 100% गाडली जाईल हा विश्वास वाटतो। थँक्स फॉर वॉचिंग। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल।